बातमी गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून सातत्यानं योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते। ज्या सावली रेस्टॉरंटवर पोलिसांनी कारवाई केली तो डान्स बार असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यामुळे विरोधकांकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील सुरू झाली। यावरती प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक मोठं वक्तव्य केलं। काय म्हणाले ते ऐकूया। आणि जे काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचतात त्यांनी डान्स बार बद्दल बोलावं। हा एवढा मोठा जोक आहे, विनोद आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, योगेश काही चिंता करू नको, डिस्टर्ब होण्याचं कारण नाही, काम करायचं। तुझ्या मागे भाई तर आहे, पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे। योगेश्वर खोटे नाटे, और योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे। या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार्यकर्ता आहे। एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेश आपल्याला आमदार म्हणून मिळालेला आहे। त्याच्याकडून शिकलं पाहिजे। त्याच्यावर टीका करून तुम्ही त्याचं काम बंद करू शकत नाही। या तुमच्या प्रकरणामध्ये त्याचा काडीचाही संबंध नाही। आणि राजीनाम्याची मागणी करताय, अरे बाबा तुम्ही काय केलं? छत्तीस जिल्ह्यांची बघूयात। राजकीय वादातून विरोधकांच्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना यवतमाळच्या अंजी नाईक इथे घडली। विरोधक मनीष पवारच्या घराभोवती रात्री तारा बांधून त्यात वीज प्रवाह सोडला गेला। यात एका महिलेचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला। घराला करंट लावून जीवे मरण्याचा कट रचल्याचा आरोप मृतकाचे काका दत्ता पवार यांनी केलाय। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात युरिया मिळत नसल्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना कृषी केंद्रातच आत्महत्या करण्याचा इशारा दिला। युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांवरती तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन आदिवासी शेतकऱ्यांसोबत भात लावणी केली। आमदार मंजुळा गावित या साक्री तालुक्याच्या दौऱ्यावरती होत्या। यावेळी शेतात भाताची लावणी सुरू असलेली पाहून आमदार मंजुळा गावित यांनी देखील चिखलणी केलेल्या शेतात उतरून शेतकऱ्यांसोबत भात लावणी केली। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागाची खासदार अनुप धोत्रे यांनी पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत तातडीनं शेतकऱ्यांना मदत देण्याचं आश्वासन खासदार धोत्रेंनी केलं। सांगली उपविभागीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्व डॉल्बी मालकांची बैठक पार पडली। दरम्यान आगामी सण उत्सव शांततेत पार पडावेत, कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावं। डॉल्बी चालक आणि मालकांनी ध्वनी मर्यादेचं उल्लंघन करू नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा सांगली पोलिसांनी दिला। जळगावच्या बोदवड येथील बस स्थानकासमोर चहासाठी थांबलेला इसम चहाच्या टपरीवर 75,600 रुपयाची रक्कम विसरून गेला। दरम्यान राजू धोबी आणि कैलास वाणी या व्यक्तीने संबंधितांशी संपर्क साधत त्यांना ही रक्कम परत केली। पाचवं ज्योतिर्लिंग असलेल्या बीडच्या परळी इथल्या वैजनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। श्रावणी सोमवार निमित्तानं कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी वैजनाथ देवस्थान ट्रस्टकडून तयारी करण्यात आली। मुंबईच्या चिंचपोकळी इथल्या कार्यशाळांमध्ये सध्या मूर्ती बुकिंगसाठी गणेश भक्तांची मोठी लगबग सुरू आहे। मूर्तिकारांनी आकर्षक, पर्यावरणपूरक आणि विविध रूपातील गणेश मूर्ती तयार केल्या असून त्या पाहण्यासाठी आणि बुक करण्यासाठी नागरिक कार्यशाळेत गर्दी करत आहेत।